Hello, uh, hello everyone. I am Professor Kadse JJ from Pushpadevi Patil Arts and Science College, Resort, Washim, from Department of Microbiology. And today's topic is oxidative phosphorylation. It is a second part of this, and the PPT is done by Dr. Amol Adav, and I am going to present this topic. So before, if you not seen the first lecture, you will go little bit difficult to know this section, and in this session we will totally discuss about the inhibitors of electron transport chain, and what do you mean by a chemoosmosis in detail. In first lecture we have discussed about the electron transport chain in oxidative phosphorylation reaction. It carried out by two processes, in which electron transport chain and chemoosmosis. The first lecture is over, and this is the second lecture, which is very much essential for 12th 10 plus 12th NEET examination, CET examination, GATE as well as NET. So let's begin our topic, that is oxidative phosphorylation. As we all know that ATP synthesis can be done बाय टू प्रोसेसेस. म्हणजे ATP म्हणजे काय, एक ऊर्जा आहे जे की प्रत्येक पेशीमध्ये असती. ही ऊर्जा, आणि ही ऊर्जा बनवते कोण, प्रत्येक पेशीमधला असणारा एक सेल ऑर्गनल, त्याला आपण मायटोकॉन्ड्रिया असं म्हणतो. कुठल्या पेशीची आपण गोष्ट करायलो, आपण युकॅरियोटिक सेलची गोष्ट करायलो. त्यामध्ये येतात प्लांट, फंजाय, ॲनिमल्स एक्सेट्रा. आणि यांची जर गोष्ट केलं तर यामध्ये मायटोकॉन्ड्रिया जे आहे ते मायटोकॉन्ड्रियामध्ये ATP सिंथेसाइज होते. आणि ATP सिंथेसाइज हे दोन पद्धतीने होऊ शकते. एक बाय सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन, त्याचं एक उदाहरण ग्लायकोलिसिस पाथवे आहे, त्याच्यामध्ये सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरेशन आहे. आणि दुसरं सिट्रिक ॲसिड सायकलमध्ये पण होते सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. आणि दुसरं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन, जे की आपला टॉपिक आहे. आणि हे जे बघितलं आपण लास्ट लेक्चरचे काही पॉईंट्स आहेत जे की तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरेशन कुठं कुठं होते हे आहे ते स्टेप्स, आणि सिट्रिक ॲसिडमध्ये या प्रोसेसला होती. आणि नेक्स्ट जे आहे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन, जे की आपलं आहे, त्यामधला फर्स्ट टॉपिक आपला झालेला आहे, दॅट इज इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. म्हणजे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन इज कॅरीड आउट बाय मोस्टली टू स्टेप्स. नंबर फर्स्ट इज इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, ज्यामध्ये आपण काय करतो की ग्रेडियंट्स बनवतो. आपण काय इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट्स बनवतो. फर्स्ट लेक्चर तुम्ही बघा, तुम्हाला कळून जाईल. त्याचं थोडंसं शॉर्टमध्ये परत घेतोय पण. आणि फायनली द कीमोऑस्मोसिस. तर शॉर्टमध्ये आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ही घेऊतच. जसं की आपण पहिल्या स्टार्टिंगला म्हणलं होतं की मायटोकॉन्ड्रिया. सो दिस इज मायटोकॉन्ड्रिया, अँड दिस मायटोकॉन्ड्रिया इज प्रेझेंट इन प्लांट सेल ॲज वेल ॲज ॲनिमल सेल. तर फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की कसं ग्लायकोलिसिस प्रोसेस होते. म्हणजे एक उदाहरण धरूत आपण, की गृहीत धरा की एखादा ह्युमनला आपण ग्लुकोज मॉलिक्यूल खाऊ घातलेला आहे, ग्लुकोजचा. तो ग्लुकोज मॉलिक्यूल ब्लडमध्ये एंटर झाला, आणि ब्लडमध्ये एंटर होऊन ठराविक टिश्यूकडे तो गेलेला आहे. गेल्यानंतर तो टिश्यूमध्ये काय झाला, तो ग्लुकोज शरीराच्या सेल्सच्या आतमध्ये आलेला आहे. आणि आल्यानंतर ह्या पाथवेमध्ये तो एंटर होतो. म्हणजे ग्लुकोज सायटोप्लाझममध्ये, पेशीच्या आतमध्ये आहे सध्या, सायटोप्लाझममध्ये, सर्वांना माहीत आहे. तर सायटोप्लाझममधून नंतर ब्रेकडाऊन होते हे ग्लायकोलिसिस प्रोसेस थ्रू. ही फर्स्ट स्टेज आहे ग्लायकोलिसिसची, आणि दुसरी ही सेकंड स्टेज. आणि असं करत असताना ते ब्रेकडाऊन होऊन त्याच्यापासून आपल्याला पायरुवेट भेटते. ठीक आहे. म्हणजे एका ग्लुकोज मॉलिक्यूलपासून आपल्याला किती पायरुवेट भेटतात, 2 पायरुवेट भेटतात. ग्लुकोज किती मॉलिक्यूलचं आहे, 6 कार्बनचा मॉलिक्यूल आहे. त्याच्यापासून 3 कार्बनचे आपल्याला मॉलिक्यूल भेटतात पायरुवेट. आणि पायरुवेटला परत मग काय केले जाते, पायरुवेट कन्वर्टेड इनटू ॲसिटाइल कोए. ॲसिटाइल कोए म्हणजे 4 कार्बनचे 2 मॉलिक्यूल, दॅट इज ॲसिटाइल कोए भेटतात आपल्याला. आणि अशा पद्धतीने हा जे ॲसिटाइल कोए आहे, हा ॲसिटाइल कोए मग कुठं एंटर करतो, सिट्रिक ॲसिड सायकलमध्ये, हे इथं जर तुम्हाला बघत असेल. आणि हे सिट्रिक ॲसिड सायकलपासून कंप्लीट सिट्रिक ॲसिड सायकल चलती. आणि त्याच्यापासून आपल्याला ह्या ओव्हरऑल प्रोसेसमधून आपल्याला एनर्जी भेटते. कुठं कुठं एनर्जी भेटते, जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर एनर्जी ही आपल्याला ग्लायकोलिसिस पाथवेमध्ये स्टार्टिंगच्या हाफ सायकलमध्ये भेटत नाही, तिथं उलट खर्च होती. एनर्जी आपल्याला इथं भेटते. एक जे आपला जो मॉलिक्यूल आहे, ग्लुकोज मॉलिक्यूल, ज्यावेळेस ब्रेकडाऊन केल्यानंतर आपल्याला ग्लिसरॉल्डिहाइड फॉस्फेट, आणि आपल्याला दुसरं एक भेटते, ते म्हणजे आपल्याला डायहायड्रॉक्सिल ॲसिटोल फॉस्फेट. हे 2 कंपाऊंड्स आपल्याला भेटतात.
मग याचं कन्वर्जन मग एका मॉलिक्यूलचं ग्लिसरॉल फॉस्फेटचं कन्वर्जन पायरुवेटमध्ये होते एक मॉलिक्यूलचं. त्या दरम्यान आपल्याला 2 ATP आणि 1 NADH भेटतो. म्हणजे हे इम्पॉर्टंट मॉलिक्यूल आहे. हे ATP तर आपल्याला डायरेक्टली सबस्ट्रेटेबल फॉस्फोरायलेशन थ्रू आपण जे बघितले पहिले ते भेटलेलं आहे, ऊर्जा भेटलेली आहे. पण हे NADH जे आहे हे NADH आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये नेतो. आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ही आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितली, शॉर्टमध्ये आपण परत घेणार आहोत. आणि हे NADHचा यूज करून आपल्याला एनर्जी बनवायची. NADHचा यूज करून इलेक्ट्रॉन्स आपण त्याच्यापासून बाहेर काढतो. हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट करतो, H+ आयन्सचं ग्रेडियंट बनवतो आणि तो H+ आयन्सचं ग्रेडियंट होऊन ATP बनवतो. त्याला आपण किमो ऑस्मोसिस म्हणतो, जे की आज आपला टॉपिक आहे. तर बघितलं ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये इथं आपल्याला एनर्जी भेटते. शेवटची स्टेप ग्लायकोलिसिस, ज्याची पायरुवेट कन्वर्टेड इंटू ॲसिटाइल को, याला फर्स्ट स्टेप पण म्हणू शकते सिट्रिक ॲसिडची. या दरम्यान आपल्याला 1 NADH भेटलेला आहे. म्हणजे एका मॉलिक्यूलपासून 1 इथं आणि इथं 1 म्हणजे 2 NADH एका स्टेजमध्ये. म्हणजे टोटल आपल्याला 4 NADH भेटू शकतात इथून. अशा पद्धतीने मग ॲसिटाइल कोए जे आहे हे एक ॲसिटाइल कोए 2 कार्बनचं 6 कार्बनचं सिट्रिक ॲसिड बनतो. कसा? हे 2 कार्बनचा एक मॉलिक्यूल आणि ऑक्झॅलिक ॲसिटेटचा मॉलिक्यूल, हे दोघं रिॲक्ट होऊन नंतर मग अशा पद्धतीने कम्प्लिटली एक सायकल होती आणि त्या पद्धतीने आपल्याला एनर्जी भेटते. कोणत्या स्वरूपात एनर्जी भेटते बघा. एनर्जी इथं NADHच्या स्वरूपात भेटते. इथं एक NADH, इथं 2 आणि इथं 3 NADH. एका ॲसिटाइल कोपासून 3 NADH आणि 1 FADH आणि 1 ATP. ठीक आहे, म्हणजे 3 2 6 NADH, 4 FADH आणि 2 ATPs आपल्याला भेटतात. तर हे आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये झालेलं आहे. अशा पद्धतीने ओव्हरऑल आपल्याला कंपाऊंड्स भेटतात. आणि आता हे भेटलेले जे NADH आहे, FADH, हे NADH FADH ग्लायकोलिसिस पाथवेमध्ये पण जे होते बनलेले आहेत, सिट्रिक ॲसिड सायटमध्ये बनलेले आहेत, हे कुठे जातात मग इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. तर ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन नेमकी असती तरी कुठं? ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन किंवा सिट्रिक ॲसिड सायकल ही सर्व कुठं होते? मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. मग मायटोकॉन्ड्रियाची जी इनर मेम्ब्रेन आहे ही इनर मेम्ब्रेन, याला इथं दाखवलेलं आहे बघा, हे असं इनर मेम्ब्रेन. तर इथं आहे याच्यावर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये टोटल 4 कॉम्प्लेक्सेस आहेत. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये काय केले जाते? इलेक्ट्रॉन्स घेतले जातात कोणापासून? NADH. बघा NADH FADH2 हे काय करतात? हे TCA पासून बनणारे, ग्लायकोलिसिस पासून बनणारे हे काय होतात? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट करतात ह्या चेन्समध्ये. मग इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये 4 कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहेत आणि एक 5वं पण एक आहे. पण मुख्यतः इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये 4 कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहेत. मग इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचं काम काय? NADH आणि FADH2 कडून काय घेणं? इलेक्ट्रॉन्स घेणं आणि त्याला डिहायड्रोजनाइज करणं. तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन काय आहे, त्याचे कंपोनंट्स काय आहेत, तर ते आपण आता बघू. इनर मेम्ब्रेनमध्ये जर बघितलं तर ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे. तर मी आता तुम्हाला काय दाखवणार आहे? एक डायग्राम दाखवणार आहे. हे जे 2 लाईन्स दिसायलेत हे वाले, जरा झूम करून बघूत आपण. तर हे मायटोकॉन्ड्रिया आहे. हे डायग्रामच्या स्वरूपात आपण इथं असं दाखवलेलं आहे. आणि हे जे 2 स्पेस आहे, ही वरची एक आणि ही एक, ही इंटर मेम्ब्रेन स्पेस आहे आणि हे इनर मॅट्रिक्स आहे. आणि जे कॉम्प्लेक्स आहेत, आपण 4 ते 5 कॉम्प्लेक्स बघणार आहोत, हे सगळे कॉम्प्लेक्स इथं असतात. ठीक आहे, याच्यावर असतात. तर हे जे गॅप आहे ते मी तुम्हाला आता लगेच दाखवणार आहे. हे आहे बघा तो गॅप. हे इनर मेम्ब्रेन स्पेस म्हणजे 2 ते फोल्डिंग होते, या दोघांमधला स्पेस हे इनर मेम्ब्रेन स्पेस आहे आणि हे आतमधला मॅट्रिक्स. ठीक आहे, आणि ह्या दोघांच्या मधामध्ये काय आहे? ही लेयर्स आहेत आणि ही खाली स्पेस आहे. तर हे जे लेयर्स आहेत, ह्या लेयर्सवर असते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ही हिच्यावर होत असते. मग बघा याच्यामध्ये सिट्रिक ॲसिड सायकलमधले NADH म्हणा, FADH2 म्हणा, ग्लायकोलिसिस पाथवेमधून जे NADH येणार आहेत ते पहिले येतील कॉम्प्लेक्सकडे. तर टोटल किती कॉम्प्लेक्स येतं, किती मॉलिक्यूल्स येतं, किती? 1 2 3 4 टोटल मॉलिक्यूल्स आहेत. याला कॉम्प्लेक्स 1, कॉम्प्लेक्स 2, कॉम्प्लेक्स 3, कॉम्प्लेक्स 4 म्हणले जाते. फर्स्ट लेक्चर तुम्ही बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. याचे नाव वगैरे आपण डिटेलमध्ये, मी सुद्धा शॉर्टमध्ये घेतो आहे. कॉम्प्लेक्स 1 NADH सोबत रिॲक्ट होते, इलेक्ट्रॉन्स क्युनिनकडे देते, नंतर कॉम्प्लेक्स 3 कडे, नंतर सायटोक्रोम C आणि कॉम्प्लेक्स 4 कडे. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन्स देते. आणि इलेक्ट्रॉन दिल्यामुळे काय होते? हे करत असताना कॉम्प्लेक्स 1 4 H+ आयन्स बाहेर टाकते, इथं पण 4 आणि इथून 2, असं करून आतमधून H+ आयन्स बाहेर जातात आणि इंटर मेम्ब्रेन स्पेसमध्ये
एच प्लस आयनची मात्रा जास्त, म्हणजे हे दोन मेम्ब्रेनच्या मधामधली इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये जास्त स्वरूपात काय होईल, एच प्लस आयन्स कुठून यायलेत, इथून कोर मॅट्रिक्सपासून इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये कोण टाकायले, एन ए डी एच आणि कॉम्प्लेक्स एन ए डी एच आणि एफ ए डी एचकडून इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट करून ऊर्जा घेऊन कॉम्प्लेक्स 1, कॉम्प्लेक्स 3 आणि कॉम्प्लेक्स 4 एच प्लस आयन्स बाहेर टाकायलेत. आणि हे एच प्लस आयन्स बाहेर टाकल्यानंतर काय होईल, हे आपण कसं करतो, टाकी भरतो ना आपण, घराची टाकी कशी भरतो मोटरनं, तसे गृहीत धरा ही 1, 2, 3 कॉम्प्लेक्स 1, कॉम्प्लेक्स 3, कॉम्प्लेक्स 4 हे 3 मोटर्स आहेत. आणि हे मोटर्स काय वर टाकायलेत आपल्या टाकीमध्ये, एच प्लस आयन्स टाकायलेत. आणि तिथं पोटेन्शियल ग्रेडियंट बनवायले, कशाचं, आयन्सचं, याला आयनिक ग्रेडियंट म्हणा किंवा पोटेन्शियल ग्रेडियंट्स ऑफ एच प्लस आयन्स असं म्हणा. आणि जेणेकरून आता जर का इथून जर का टॅप खोलला तर काय होईल, जोरात एच प्लस आयन्स खाली पडतील. ठीक आहे, आणि पडल्यामुळं काय होईल, हे ऊर्जामध्ये कन्वर्ट होईल आणि त्याला आपण एटीपी सिंथेससाठी वापरतो. यालाच म्हणतो किमोऑस्मोसिस थेरी. म्हणजे काय, तुम्ही एन ए डी एचला ब्रेकडाऊन केलं आणि त्याच्यापासून एन ए डी एचपासून एन ए डी एचचं कन्वर्जन एन ए डी आणि एचमध्ये केलं, इलेक्ट्रॉन जनरेट झाले आणि त्याची ऊर्जापासून तुम्ही एच प्लस आयन्स ह्या दोघांच्या मधामध्ये बाहेर टाकलं आणि इथं खूप जास्त प्रमाणात एच प्लस आयन्स तुम्ही डिपॉझिट केले. आता हे जे एच प्लस आयन्स आहेत, हे एच प्लस आयन्स ह्या 5व्या नंबरचा कॉम्प्लेक्स, याला ए टी पी सिंथेस म्हणले जाते, याला क्रिस्टी पण म्हणले जाते किंवा F0 F1 पार्टिकल्स पण म्हणले जाते. आणि याच्या मदतीने काय होते, ए टी पी सिंथसाइज होती. ए टी पी सिंथसाइज होती कशापासून, एन ए डी एच आणि एफ ए डी एचच्या मदतीने पोटेन्शियल ग्रेडियंट फॉर्म करून ए टी पी सिंथेसिस. आपण डायरेक्टली काय म्हणतो की एन ए डी एचपासून ए टी पी बनतात, तसे डायरेक्ट नाही बनत. यांना इलेक्ट्रॉन्स देऊन इलेक्ट्रॉनच्या ऊर्जापासून एच प्लस आयनचं ग्रेडियंट तयार करून ए टी पी सिंथेस एन्झाईमच्या मदतीने एच प्लस आयनच्या ग्रेडियंटच्या फ्लो थ्रू आपण ए टी पी सिंथसाइज करतो. आता डिटेलमध्ये बघू. किमो ऑस्मोसिस थेरीचं म्हणणं काय आहे की एच प्लस आयनचं ग्रेडियंट जे बनलेलं आहे कशापासून, ह्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनच्या मॉलिक्युल्सपासून, त्याचा वापर करून आपण ए टी पी सिंथसाइज करतो. यालाच किमो ऑस्मोसिस असे म्हणतात. आणि किमो ऑस्मोसिस ही प्रोसेस कायची आहे, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशनमध्ये 2 स्टेप आहेत. एक इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ज्याच्या थ्रू इलेक्ट्रॉन बनले गेलेले आहेत. तर आताच आपण बघितलं होतं की किमो ऑस्मोसिस थेरी म्हणजे काय. तर त्यामध्ये जे एच प्लस आयन्स जे आहेत, हे एच प्लस आयन्स ए टी पी सिंथेस मॉलिक्युलमधून पास होऊन एनर्जी बनवतात. तर ह्याचे बद्दल थोडीशी हे आहे, थोडी हिस्ट्री आहे. एडवर्ड स्लाटर केमिकल कपलिंग हायपोथेसिस त्यांना सांगितली होती की काहीतरी केमिकल ग्रेडियंटच्या संदर्भात एनर्जी फॉर्मेशन आहे. आणि त्यानंतर फायनली पीटर मिटचेल इन 1961च्या दरम्यान त्यांना नोबेल प्राईज भेटली. आणि ते कशा संदर्भात आहे, तर ते किमो ऑस्मोटिक थेरीबद्दल आहे. तर काय असते या किमो ऑस्मोटिक थेरीबद्दल आपण बघू. त्यांचं असं म्हणणं आहे की किमो ऑस्मोसिस थेरीमध्ये 3 घटक होणं गरजेचं आहे. नंबर फर्स्ट, पंपिंग ऑफ प्रोटॉन वाया इलेक्ट्रॉन कॅरियर कॉम्प्लेक्सेस. पर डायग्रामकडे येऊ. तर हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, आणि जसं की आपण बघितलं होतं की हे एन ए डी एच मॉलिक्यूल याला अटॅच झाला कॉम्प्लेक्स 1ला, आणि इलेक्ट्रॉन यांना घेतलेत आणि क्युनिनला दिले आणि थोडीशी एनर्जी त्याने युटिलाइज करून 4 एच प्लस आयन्स बाहेर टाकले. म्हणजे एक एन ए डी एच मॉलिक्यूल जेव्हा कॉम्प्लेक्स 1ला अटॅच होईल तेव्हा इथून 4, त्यानंतर समोर इलेक्ट्रॉन दिले तर इथून 4, आणि परत इकडे इलेक्ट्रॉन दिले तर इथून 2, असे टोटल 4 आणि 2 8 आणि 2 एक एन ए डी एच मॉलिक्यूल 10 एच प्लस आयन्स बाहेर टाकू शकते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याचप्रमाणे एक एफ ए डी एच 2 मॉलिक्यूल किती बाहेर एच प्लस आयन्स टाकतो, तर एफ ए डी एच 2 कॉम्प्लेक्स 3 कडून 4, कॉम्प्लेक्स 4 कडून 2. ठीक आहे, असं टोटल 4 आणि 2 फक्त 6 एच प्लस आयन्स एक एफ ए डी एच 2 मॉलिक्यूल बाहेर जनरेट करून टाकतो. म्हणून आपण बघू आता, म्हणजे एक एफ ए डी एच 2 6 एच प्लस आयन्स आणि एक एन ए डी एच 2 10 एच प्लस आयन्स. याच्यावर कॅल्क्युलेशन करू की किती ए टी पीस आपल्याला भेटणार आहे. तर एवढं फक्त लक्षात राहू द्या की फर्स्ट पॉईंट आपण बघितला की कशा पद्धतीने प्रोटॉन पंपिंग होती इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये. नेक्स्ट आहे जनरेशन ऑफ इलेक्ट्रोकेमिकल पोटेन्शियल. म्हणजे काय, जस्ट फॉर एक्झाम्पल, तर इलेक्ट्रोकेमिकल पोटेन्शियल कसं बघा, इलेक्ट्रॉन्स, केमिकल, पोटेन्शियल.
कशामुळं? आयन्समुळे जनरेट केलं. काय केलं नेमकं? NADH FADH ह्या मॉलिक्युल्सच्या मदतीने इलेक्ट्रॉन्स ट्रान्समिट केले, त्याची एनर्जीच्या मदतीने H प्लस आयन्स बाहेर टाकले आणि इंटरमेम्ब्रेन स्पेस म्हणजे दोन ते फोल्ड्स आहेत, त्या दोन फोल्डिंगच्या स्पेसला इंटरमेम्ब्रेन स्पेस म्हणतात आणि त्याच्यामध्ये H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. बघा इथं H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन खूपच कमी आहेत आणि इथं बघा H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन झालं. याला इलेक्ट्रोकेमिकल पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणत असतात आणि ज्याच्यामुळं एक मोठा फोर्स जनरेट होतो, पोटेन्शियल ग्रेडियंटचा फोर्स तयार होतो आणि याच्या मदतीने हे 5 कॉम्प्लेक्सला आपण ATP बनवतो. फायनली इलेक्ट्रॉन ट्रान्सफर फ्लो बॅक टू द मॅट्रिक्स, जे मी आता म्हणलं की जे आपण डायग्राम जे पोटेन्शियल ग्रेडियंट आपण इथं बनवलेलं आहे, हे H प्लस आयन्स मग परत इथून आतमध्ये येऊन एंटर होतात. तर त्यासाठी तुम्हाला हा मॉलिक्यूल स्टडी करणं गरजेचं आहे. पण आपण काय करू, पूर्वीपासून शॉर्टमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचे मॉलिक्यूल्स बघूत आणि सगळ्यात शेवटी ATP सिंथेस. तर आपण पहिला मॉलिक्यूल आपण बघूत, ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा पहिला मॉलिक्यूल. हा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टचा पहिला मॉलिक्यूल, त्याला आपण कॉम्प्लेक्स 1 म्हणतो. हे कॉम्प्लेक्स 1 याला NADH कोएन्झाईम ऑक्सिडो रिडक्टस पण असं म्हणलं जाते. हे NADHच्या मदतीने बघा याच्यामध्ये FMN FES हे ग्रुप्स आहेत. प्रश्न याच्यावर विचारला जाईल, विच ऑफ द कॉम्प्लेक्सेस कन्सिस्ट ऑफ FNM, दॅट इज अ रायबोफ्लेविनपासून तो बनलेला आहे. यालाच NADH डिहायड्रोजनेस पण असे म्हणले जाते. तर NADH डिहायड्रोजनेस बाय कॉम्प्लेक्स 1 असे प्रश्न विचारले जातील किंवा इनिबिटर्स याच्यानंतर आपण घेणारच आहे. तर ह्या संदर्भात विचारले जातील किंवा किती H प्लस आयन्स बाहेर टाकले जातात इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये कॉम्प्लेक्स 1 थ्रू, तर 4. तर अशा पद्धतीने कॉम्प्लेक्स 1 असते. त्यानंतर कॉम्प्लेक्स 2 काय करतो, ही जी सायकल तुम्ही बघितली FES दॅट इज सक्सिनेटचं कन्व्हर्जन फ्युमॅरेटमध्ये, ही सिट्रिक ॲसिड सायकलचा एक स्टेज आहे. तुम्हाला दाखवतो मी. ही कंप्लीट सिट्रिक ॲसिड सायकल आहे आणि यामध्ये तुम्ही जर बघू शकता, हे बघा इथं सक्सिनेटचं कन्व्हर्जन फ्युमरेट, जर तुम्ही इथं जर बघत असाल तर सक्सिनेटचं कन्व्हर्जन फ्युमरेटमध्ये होण्यासाठी सक्सिनेट डिहायड्रोजिनेस आणि हे जे मॉलिक्यूल आहे हे कॉम्प्लेक्स 2 आहे, जे की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचा एक पार्ट आहे. परत आपल्याकडे ठीक आहे, हे आहे ते कॉम्प्लेक्स 2, ज्याच्यामध्ये FES सेंटर आहे, 3 FES सेंटर आहे. हे प्रश्न विचारू जाऊ शकतील आणि ते काय करतो, FADH2चं कन्व्हर्जन FADमध्ये करतोय. परत वाईस वर्सा पण हे करू शकते. सक्सिनेटचं कन्व्हर्जन फ्युमॅरेटमध्ये करते सिट्रिक ॲसिड आणि इथं FADH2 एनर्जी मॉलिक्यूल जे की बनलेलं आहे सिट्रिक ॲसिड सायकलमध्ये, त्याचं कन्व्हर्जन FADमध्ये करते आणि असं करून इलेक्ट्रॉन जनरेट करते आणि हे इलेक्ट्रॉन जनरेट करून UB दॅट इज नेक्स्ट मॉलिक्यूलला देते कॉम्प्लेक्स 3 कडे. मधामध्ये युबिक्युनिन एक पार्ट म्हणून, एक पॅसेंजर पार्ट म्हणून काम करतो. त्यानंतर हे कॉम्प्लेक्स 3 मॉलिक्यूल हे 4 H प्लस आयन्स बाहेर टाकते. ठीक आहे, अशा पद्धतीने 4 इथून 4, 1 NADH 4 इथून 4, 8 आणि 2 10, अशा पद्धतीने कॉम्प्लेक्स 3 आहे. कॉम्प्लेक्स 3 मग इलेक्ट्रॉन कोणाला देतो, सायटोक्रोम Cला. मग सायटोक्रोम C मग कोणाला देतो, कॉम्प्लेक्स 4ला. मग कॉम्प्लेक्स 4चे कंपोनंट्स काय आहेत बघा, कॉम्प्लेक्स सायटोक्रोम C नंतर कॉम्प्लेक्स 4, कॉम्प्लेक्स 4मध्ये सायटोक्रोम A3 आणि हे 2 मॉलिक्यूल्स आहेत, सायटोक्रोम A सायटोक्रोम A3. हे कोणाचे मॉलिक्यूल्स आहेत, सब युनिट्स आहेत, दॅट इज कॉम्प्लेक्स 4चे. आणि हे करतो काय, हे ॲक्च्युअली फायनली हे इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनवर ट्रान्समिट करून हे ऑक्सिजन H प्लस आयन्ससोबत रिॲक्ट करून वॉटर मॉलिक्यूल बनवतो फायनली आणि अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन्स याच्याकडे दिले जातात. पण जे H प्लस आयन्सचं ग्रेडियंट जे की कंटिन्युअसली बघा, कंटिन्युअसली H प्लस आयन्स इथून कॉम्प्लेक्स 1 कडून 4, कॉम्प्लेक्स 3 कडून 4, कॉम्प्लेक्स 1 कडून 4 इथून 2 इथून, प्लस जर कॉम्प्लेक्स 2 जर म्हणला तर तिथून ते पण 4 आणि 2 6, टोटल असे 10 आणि 6 16 H प्लस आयन्स हे कंटिन्युअसली बाहेर पडत आहेत. सिट्रिक ॲसिड सायकलपासून पण म्हणा किंवा ग्लायकोलिसिस पाथेपासून म्हणा हे येत आहेत आणि हे पोटेन्शियल ग्रेडियंट जो बनलेला आहे. आता हे पोटेन्शियल ग्रेडियंट बनल्यानंतर नेक्स्ट सर्वात महत्त्वाचं मॉलिक्यूल जे आहे ते म्हणजे ATP सिंथेस, त्याला क्रिस्टई पण म्हणले जाते, तर त्याला आपण कॉम्प्लेक्स 5 म्हणू. तर बघू, तर हे आहे ते कॉम्प्लेक्स 5, याला कोणी क्रिस्टई पण म्हणले जाते. डायग्राम्समध्ये पण आपण बघू. जर हे मायटोकॉन्ड्रियाची डायग्राम आहे तर याची इनर मेम्ब्रेन ही आहे आणि ही इनर मेम्ब्रेन ही अशी आहे फोल्डेड दाखवलेली आणि त्याच्यावर हे बघा, हे इथं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे, आपण असं बघितलेलं आहे
आणि याच्या बघा ATP सिंथेस, याला क्रिस्टेई पण म्हणले जाते. आणि सोबतच इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचे आपले मॉलिक्युल्स पण आहेत. कॉम्प्लेक्स 1, कॉम्प्लेक्स 2, कॉम्प्लेक्स 3, कॉम्प्लेक्स 4 आणि फायनली कॉम्प्लेक्स 5, त्याला ATP सिंथेस म्हणतो. आता हे सगळं जे H+ आयनचं हे बघा, हे इथं ह्या इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये H+ आयनचं ग्रेडियंट बनलेलं आहे. आता इथून हे H+ आयन्स ATP सिंथेसच्या मदतीने आतमध्ये पडतील आणि ATPs बनतील, म्हणून याला ATP सिंथेस म्हणले. तर आणखी इलॉबरेट झूम फॉर्ममध्ये आपण बघू ATP सिंथेस, त्याला आपण कॉम्प्लेक्स 5 मॉलिक्यूल म्हणू. तर ATP सिंथेस हे 2 कंपोनंटपासून बनलेलं आहे, 2 सबयुनिटपासून बनले. दॅट इज F0 पार्टिकल जे की इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये आहे, आणि आतमध्ये जो आतमधला पोर्शन आहे त्याला F1 पार्टिकल म्हणतो. म्हणून याला कम्प्लिटली F0 F1 पार्टिकल म्हणा, याला क्रिस्टेई म्हणा, याला ATP सिंथेस म्हणा, हे सर्व एकच आहेत. याला कॉम्प्लेक्स 5 म्हणा, हे सगळे एकच आहे. तर हे कशापासून F0 पार्ट जो आहे तो आहे इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये, आणि F1 जो पार्ट आहे तो आहे इंटरमॅट्रिक्स स्पेसमध्ये. तर कशा पद्धतीने ATP बनतात हे आपण बघू. बघा, जे आता मी तुम्हाला म्हणलं होतं की जर मायटोकॉन्ड्रियाला जर का आपण कट केलं, तर कट केल्यानंतर ही अशी स्पेस दिसती. तर ही इंटरमेम्ब्रेन स्पेस आहे, नंतर ही इनर मेम्ब्रेन आहे, आणि हे कोर मॅट्रिक्स आहे. जर तुम्ही इथं व्यवस्थितपणे बघितलं तर काय आहे, मॅट्रिक्सच्या मध्ये अल्कलाईन स्पेस आहे, ॲसिडिक स्पेस ही इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये आहे. का? कारण कॉम्प्लेक्स 1 H+ आयन्स बाहेर टाकायला कॉम्प्लेक्स 2 टाकत आहे, कॉम्प्लेक्स 4 टाकत आहे, आणि हे H+ आयन्स असे एकत्रित एक आतमध्ये इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये ॲसिडिक कंडिशन करून जातात. का? कारण इथं H+ आयन्स वाढवत आहेत, कॉम्प्लेक्स 1, कॉम्प्लेक्स 3, कॉम्प्लेक्स 4. नंतर काय होते, हे H+ आयन्स मग एकत्रित येऊन हे F0 F1 पार्टिकल किंवा कॉम्प्लेक्स 5 म्हणा, याच्यापासून हे आतमध्ये येतात. कोणाच्या मदतीने? कॉम्प्लेक्स 5च्या मदतीने, जे की आपण इथं याच्यामधून आतमध्ये येणार आहे. आतमध्ये आल्यानंतर हे टर्न होते, आणि टर्न होऊन ATP सिंथसाइज करते. कसं तर सांगतो आणखी. तर ही F0 पार्टिकल आहे, याच्या आतमधून काय होणार आहे, इथून आतमधून ATP सिंथेस मॉलिक्युल याच्यामधून H+ आयन्स आतमध्ये जाणार. H+ आयन्स आतमध्ये गेल्यानंतर हे F1 पार्टिकल जे आहे, ह्या F1 पार्टिकलमध्ये ह्या बाजूला ADP बसते आणि ह्या बाजूला इनऑर्गॅनिक फॉस्फेट बनते, बसलेलं आहे. म्हणजे ह्या बाजूला ADP, या बाजूला इनऑर्गॅनिक फॉस्फेट, आणि जसं H+ आयन्स याच्यामध्ये जाते तसं हे एक चक्कर फिरते, आणि हे एक चक्कर फिरल्यामुळं काय होते, ADP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट हे दोघं एकत्रित होऊन ATP फॉर्मेशन करतात, आणि अशा पद्धतीने ATP फॉर्म होते. मग कंप्लीट एक चक्कर मारायसाठी, ही गोल चक्कर मारायसाठी, म्हणजे गोल चक्कर मारते जाते, ADP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट हे एकत्रित बसलेले आहेत, आणि H+ आयनच्या पोटेन्शियल एनर्जी थ्रू काय होते की एक चक्कर मारले जाते. मग एक चक्कर मारण्यासाठी किती H+ आयन्स लागतात ते आपण बघू. बघा, जर ही चक्कर मारायची म्हणली तर याला 3 H+ आयन्स लागतील. म्हणजे बघा तुम्ही, एक ATP प्रोड्यूस करायचा असेल तर 4 H+ आयन्स लागतील. 3 H+ आयन्स डायरेक्टली लागतील. कासाठी 3 H+ आयन्स डायरेक्टली कुठून, याच्यामधून डायरेक्टली 3 H+ आयन्स याच्या आतमधून येतील. ते त्याच्यामुळं एनर्जी कंझ्युम होईल, आणि ती कंझ्युम झालेली जी एनर्जी आहे ती याला फिरवायला काम करेल, ह्या फिरवण्यासाठी कामी येईल. याच्या आतमध्ये कोण बसलेले आहेत, ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट दोघं एकत्रित येतील आणि ATP बनतील, आणि 3 ATPच्या फोर्समुळं एक ATP मॉलिक्यूल बनल, प्लस जे एक H+ आयन जे आपल्याला एक्स्ट्रा जो लागणार आहे, हे बघा, एक एक्स्ट्रा जो H+ आयन लागणार आहे त्याचं काम काय आहे, रिजनरेशन ऑफ ट्रान्समेम्ब्रेन पोटेन्शियल चार्जेस ड्युरिंग द ट्रान्सफर ऑफ नेट इट गेन्स 1 ATP फॉर 4 H+ आयन. म्हणजे काय, ट्रान्समेम्ब्रेनचं पोटेन्शियल चार्ज जनरेट करण्यासाठी एक एक्स्ट्रा हे लागणार. म्हणजे काय आहे, यामध्ये जर तुम्ही बघितलं 3 इथं आणि एक जे चार्ज आहे, एक जे H+ आयन्स आहे, ते H+ आयन्स इथं पोटेन्शियल ग्रेडियंट इथं जनरेट करण्यासाठी लागणार आहे. म्हणजे एक इथं, मग इथूनच मग हे H+ आयन जे एक्स्ट्रा इथं आलेलं आहे, म्हणजे 3 एनर्जी बनवण्यासाठी, एक एक्स्ट्रा इनर मॅट्रिक्समध्ये आतमध्ये येऊन टाकण्यासाठी, आणि हेच याच्यामधलं जे मॅट्रिक्स आहे हे मग कोण, आपले जे कॉम्प्लेक्सेस आहेत, कुठले आपले जे कॉम्प्लेक्सेस आहेत, हे का आपण काय म्हणलं होतं की H+ आयन्स हे कॉम्प्लेक्सेस बाहेर टाकतात, पण आतमध्ये कुठून येतात, आतमध्ये ATP सिंथेस एक H+ आयन्स आतमध्ये घेऊन येतो,
आणि तो इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये इंटरमेम्ब्रेन स्पेसमधून इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन स्पेसमध्ये म्हणजे मॅट्रिक्समध्ये तो ठेवून देतो आणि हे एस प्लस आयन्स मग हे आपले कॉम्प्लेक्सेस बाहेर फेकत राहतात. तर हे इथं एक प्लस एस प्लस आयन्स इन मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये एक एस प्लस आयन्स इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट बनवून आणि 3 एस प्लस आयन्स एटीपी सिंथेसिससाठी टोटल 4 एच प्लस आयन्स 4 एच प्लस आयन्स एक एटीपी सिंथेसिससाठी गरजेचे आहेत. असं जर गृहीत धरलं तर एका NADH मॉलिक्यूलपासून 10 एच प्लस आयन्स बाहेर जातील आणि 10 एच प्लस आयन्स हे किती एनर्जी बनवतील? ओल्ड कॅल्क्युलेशनच्या अनुसार 3, पण नवीन कॅल्क्युलेशनच्या अनुसार 2.5. बघा ना तुम्ही, म्हणजे बघा तुम्ही 10ला डिवाइड करून बघा 10ला डिवाइड करा, तर 10ला डिवाइड केल्यानंतर तुम्हाला काय 4 एच प्लस आयनपासून एक ATP मॉलिक्यूल, परत 4 एच प्लस आयनपासून एक ATP मॉलिक्यूल आणि उरले 2 पासून 0.5 एनर्जी ही जनरेट केली जाईल. म्हणजे अर्धा ATP, अर्धा नाही, त्याला कॅल्क्युलेशन मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे ओव्हरऑल जर प्युअरली कॅल्क्युलेशन जर म्हणलं तर 2.5 ATP जनरेट होतात. कोणापासून? एक NADH मॉलिक्यूलपासून. त्याचप्रमाणे NADH पासून बघा, एक NADH मॉलिक्यूल ओल्ड कॅल्क्युलेशननुसार 2 देतो, पण न्यू कॅल्क्युलेशन अनुसार 1.5. कसा? आपण जर ह्या डायग्रामला जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर बघा FADH2 एक FADH2 कन्वर्जन FAD मध्ये झालं आणि हे इलेक्ट्रॉन्स नंतर कोणाला दिले? कॉम्प्लेक्स 3. इकडचा काही संबंध नाही. कॉम्प्लेक्स 3 किती बाहेर टाकणार आहे? 4 एच प्लस आयन्स. इलेक्ट्रॉन समोर जातील. कॉम्प्लेक्स 4 किती एच प्लस आयन्स बाहेर टाकणार आहे? 4 एच प्लस आयन्स. 4 आणि 2 6 एच प्लस आयन्स बाहेर टाकले. एक NADH2 6 एच प्लस आयन्स बाहेर टाकते. म्हणजे बघा तुम्ही, एक NADH2 6 4 एच प्लस आयन्स मिळून एक ATP बनवतात आणि उरले 2, तर 2 पासून 1.5 म्हणजे एक NADH2 1.5 एनर्जी बनवते. एक FADH2 1.5 एनर्जी बनवते, एक NADH2 2.5 एनर्जी बनवते. तर ओव्हरऑल आता आपण बघूत की ग्लुकोजपासून आपल्याला 32 ATP कसे बनतात. ठीक आहे, हे महत्त्वाचं पॉईंट आहे. एक ग्लुकोज मॉलिक्यूलपासून पुराणा याच्यामध्ये 38 द्यायचे, पण रिॲलिटीमध्ये 32 एका ग्लुकोज मॉलिक्यूलपासून 32 ATP जनरेट होत आहेत. तर हे 32 ATP कसे जनरेट होत आहेत ते आपण बघू. तर हे मी चार्ट बनवलेला आहे. या चार्टमध्ये आपण बघूत की ATP जनरेशन ड्युरिंग ग्लायकोलिसिस, ATP जनरेशन ड्युरिंग सिट्रिक ॲसिड सायकल आणि टोटल ATP जनरेशन ड्युरिंग ग्लायकोलिसिस, सिट्रिक ॲसिड सायकल अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, या तिन्हीमधून आपल्याला कसे 32 ATPs भेटतात ते आपण बघू. तर पहिले आपण बघू ग्लायकोलिसिस प्रोसेस. त्याच्यामध्ये आपल्याला 4 NADH मॉलिक्यूल भेटतात. कुठं भेटतात 4 NADH मॉलिक्यूल हे तुम्हाला ग्लायकोलिसिस पाथवेमध्ये दाखवतो. जर डायग्राम तुम्ही बघितली, जर मी तुम्हाला म्हणालो की 4 NADH मॉलिक्यूल भेटतात, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होऊन इथपर्यंत आलं ग्लिसरॉल डी फॉस्फेट, इथं आपल्याला एक पण NADH भेटला नाही, उलट 2 ATPs खर्च झाले. NADH कुठं भेटते आता सांगतो. आला आता ग्लिसरॉल डी फॉस्फेट, इथपर्यंत एक पण NADH भेटलं नव्हतं. इथून समोर जेव्हा ही सायकल जाईल त्यावेळेस बघा तुम्ही ग्लिसरॉल डी फॉस्फेटचं कन्वर्जन ग्लिसरॉल डी 3 फॉस्फेटमध्ये होते आणि नंतर मग याचं 1,3 20 ग्लिसरेटमध्ये कन्वर्ट होते. त्या दरम्यान एक NADH म्हणजे एक ग्लिसरॉल डी 3 फॉस्फेट मॉलिक्यूल एक NADH, इथं एक NADH आणि दुसरी जी एक स्टेप आहे ती म्हणजे पायरुवेटचं कन्वर्जन. हे बघा, हे पायरुवेट आपल्याला एंड प्रोडक्ट भेटणार आहे ग्लायकोलिसिसचा. पायरुवेटचं कन्वर्जन ॲसिटाइल कोएमध्ये होत असताना तेव्हा एक NADH प्रोड्यूस होते. म्हणजे एक 3 ग्लिसरॉल 3 फॉस्फेटपासून 2 NADH, एक इथं पायरुवेट कन्वर्जन ॲसिटाइल कोए आणि दुसरं ग्लिसरॉल 3 फॉस्फेटचं कन्वर्जन 1,3 20 फॉस्फोग्लिसरेट, असे एका ग्लिसरॉल 3 फॉस्फेटपासून 2 NADH मॉलिक्यूल, म्हणजे 2 ग्लिसरॉल 3 फॉस्फेटपासून 4 NADH मॉलिक्यूल. आणि अशा पद्धतीने आपल्याला ग्लायकोलिसिस पाथवेमधून 4 NADH मॉलिक्यूल भेटले. आपण बघितले एक NADH मॉलिक्यूल काय करतो? 10 H प्लस आयन जनरेट करतो. 10 H प्लस आयन जनरेट करतो म्हणजे किती ATPs बनू शकते? 2.5. तर लगेच कॅल्क्युलेट करू. एका NADH पासून 2.5 ATPs बनतात, म्हणजे 4 NADH पासून आपल्याला किती भेटतील? टोटल 14, टोटल आपल्याला 10 ATPs भेटतील, प्लस
चार ATPs पण भेटतील, म्हणजे 2.5 × 4 10 आपल्याला ATPs भेटतील हे, प्लस 4 ATPs पण ग्लायकोलिसिस पाथवेमध्ये भेटतील. तर 4 ATPs आपल्याला ग्लायकोलिसिस पाथवेमधून कुठून भेटतील, हे तर 10 झाले. 4 NADH मॉलिक्युलपासून 10 ATPs भेटलेले आहे, पण हे 4 एक्स्ट्रा कुठून आले, 4 ATPs दाखवतो तुम्हाला कुठून ATPs बनलेले आहेत. ही पाथवे बघा, 1,3 फॉस्फोग्लिसरेटचं कन्व्हर्जन फॉस्फोग्लिसरेटमध्ये होत असताना इथं एक ATP, आणि फॉस्फोइनॉल पायरुवेटचं कन्व्हर्जन पायरुवेटमध्ये कन्वर्ट असताना इथं एक ATP. म्हणजे एका ग्लिसरॉलडिहाइड 3 फॉस्फेटपासून आपल्याला 2 NADH आणि 2 ATPs भेटतात. ठीक आहे, असं 2 ग्लिसरॉलडिहाइड फॉस्फेटपासून आपल्याला टोटल 4 NADH आणि 4 ATPs भेटतात. म्हणजे टोटल आपल्याला 14 ATPs आपल्याला ग्लायकोलिसिस पाथवेमध्ये भेटत आहेत. ठीक आहे, त्यानंतर सिट्रिक ॲसिड सायकलमध्ये आपल्याला 6 NADH मॉलिक्यूल भेटतात. कुठं कसे भेटतात ते दाखवतो. जर तुम्ही बघितली सिट्रिक ॲसिड सायकल, तर सिट्रिक ॲसिड सायकलमध्ये बघा, इथं आयसोसिट्रेटचं कन्व्हर्जन ऑक्झॅलोसक्सिनेटमध्ये होत असताना NADचं कन्व्हर्जन NADH, इथं एक NADH, दुसरा NADH बघा, अल्फा कीटोग्लुटरेटचं कन्व्हर्जन सक्सिनाइल कोएमध्ये होत असताना तिथं पण एक NADH, आणि फायनल मॅलेटचं कन्व्हर्जन ऑक्झॅलो ॲसिटेटमध्ये होत असताना तिथं एक NADH. म्हणजे एक ॲसिटाइल कोएपासून आपल्याला 3 NADH मॉलिक्यूल भेटतात, प्लस एक FADH मॉलिक्यूल भेटते. बघा इथं कुठं, सक्सिनेटचं कन्व्हर्जन होत असताना मॅलेटमध्ये. हीच प्रोसेस आपल्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये पण हे मॉलिक्यूल आहे सक्सिनेट डिहायड्रोजिनेस, त्याला आपण कॉम्प्लेक्स 2 पण असं म्हणतो. तर ह्या प्रोसेसमध्ये काय होते, सक्सिनेटचं कन्व्हर्जन फ्युमेरेटमध्ये होत असताना आपल्याला एक FADH2 मॉलिक्यूल, म्हणजे एक सिट्रिक ॲसिड सायकलमध्ये आपल्याला टोटल 3 NADH मॉलिक्यूल, एक FADH मॉलिक्यूल आणि एक ATP भेटतो. एक ATP कुठं भेटतो, सक्सिनाइल कोएचं कन्व्हर्जन सक्सिनेटमध्ये होत असताना एक ATP बनतो. याला सबसेट लेवल फॉस्फोरायलेशन पण म्हणले जाते, जे की आपण पहिले स्टार्टिंगमध्ये फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. तर इथं टोटल 3 NADH, एक FADH आणि एक ATP, असं 2 जर भेटलं तर आपल्याला किती भेटेल टोटल सिट्रिक ॲसिडमध्ये आपल्याला टोटल 6 NADH, 2 FADH आणि 2 ATP भेटतील. बघा, 6 NADH, 2 FADH आणि 2 ATP, टोटल 6 × 2.5, दॅट इज टोटल आय थिंक सो इट इज 15. 15 प्लस 1.3 1.5 × 2, that is 3, 15 and 2 18, plus 2 ATPs सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरेशन, असं टोटल करून 20 ATPs आपल्याला सिट्रिक ॲसिड सायकलपासून भेटतात. म्हणजे इथून 14 प्लस इथून 20, टोटल झाले 34 ATPs आपल्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ग्लायकोलिसिस आणि सिट्रिक ॲसिडपासून भेटतात. प्लस यामध्ये काय होते, 2 ATPs मायनस होतात. 2 ATPs कुठं मायनस होतात, आपल्याला 2 ATPs मायनस होतात ग्लायकोलिसिस पाथवेमध्ये. तुम्हाला दाखवतो कुठं, म्हणजे नेट गेन आपल्याला 32 ATP भेटतात. 2 ATPs आपण कुठं खर्च केले, या प्रोसेसमध्ये खर्च केले. कुठं, ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये होत असताना इथं एक ATP खर्च झाला, आणि फ्रुक्टोजचं कन्व्हर्जन फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये होत असताना इथे एक ATP खर्च झाला. म्हणजे अशा पद्धतीने 2 ATPs खर्च झाले. म्हणजे आपलं ओव्हरऑल टोटल होतं 34 मधून 2 गेले 32, 2 गेले, आणि अशा पद्धतीने 34 - 2 दॅट इज 32 ATPs आपल्याला ओव्हरऑल भेटले एक ग्लुकोज मॉलिक्यूलपासून. आणि अशा पद्धतीने आपण ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन कंप्लीट केलं, ज्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आणि किमो ऑस्मोसिस थेरी बघितली, आणि ATP जनरेशन ओव्हरऑल बघितली. आता यामधला दुसरा महत्त्वाचा ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरेशनच्या संदर्भातला महत्त्वाचा जो पॉईंट आहे, जे की याच्या संदर्भात विचारला जातो, जे की इथं NADH ATPs किती जनरेट कुठल्या एक्झाममध्ये विचारले जातात, पण इनिबिटर्स विचारले जातात. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचे इनिबिटर्स कुठले कुठले आहेत. तर आपला सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो इनिबिटर्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, हे आपण बघणार आहे. तर आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आपण एवढी महत्त्वाची बघितली की ती इलेक्ट्रॉन जनरेट करते, इलेक्ट्रॉन NADH FADH2 जनरेट करते. त्यानंतर मग ह्या इलेक्ट्रॉनचा वापर करून आपण ॲक्च्युली करतो काय, आपण
पोटॅन्शियल ग्रेडियंट जनरेट करतो आणि हे पोटॅन्शियल ग्रेडियंट दॅट इज आयनिक ग्रेडियंटचा वापर करून आपण ॲक्च्युअली याचा वापर करून आपण ATP सिंथसाइज करतो. आणि ही जर चेनला ब्लॉक केलं तर ब्लॉक कुठं करू शकतो, कॉम्प्लेक्स 1, कॉम्प्लेक्स 3 आणि कॉम्प्लेक्स 4ला जर तुम्ही ब्लॉक केलं तर फायनली काय होईल, आपली इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन बंद होईल. त्याच्यामुळे प्रोटॉन पंपिंग होणार नाही, इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट बनणार नाही, ATP सिंथेसिस होणार नाही आणि फायनली ऑक्सिजन आपण घेऊ शकणार नाही, दॅट इज ऑक्सिजन अपटेक होऊ शकणार नाही जर का इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनला ब्लॉक केलं. तर मग आपण बघूत कॉम्प्लेक्स 1ला कशा पद्धतीने ब्लॉक केले जाते. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचे कॉम्प्लेक्सेस कॉम्प्लेक्स 1, कॉम्प्लेक्स 3, कॉम्प्लेक्स 4 इथंच ब्लॉकिंग होऊ शकते. तर बघूत शॉर्टमध्ये ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आपल्याला माहिती आहे, कॉम्प्लेक्स 1, कॉम्प्लेक्स 3, कॉम्प्लेक्स 2, कॉम्प्लेक्स 3, कॉम्प्लेक्स 4 आणि ATP सिंथेस. तर बघूत आपण कॉम्प्लेक्स 1. तर हे कॉम्प्लेक्स 1चं केमिकल स्ट्रक्चर केमिकली दाखवायचं. NADचं कन्वर्जन NADमध्ये होते, नंतर मग FNM, नंतर FESकडे म्हणजे इलेक्ट्रॉन्स कॉम्प्लेक्स 2कडून कॉम्प्लेक्स 3कडे जात असताना इथंच आपल्याला ब्लॉक करायचं, म्हणजे कॉम्प्लेक्स 1ला इथं ब्लॉक केले जाते, इथून इकडे इलेक्ट्रॉन जाऊ दिले जात नाही. तर त्यासाठी मग कुठले कुठले कंपाऊंड्स आहेत, तर हे तुमच्या समोर आहेत, दॅट इज क्लोरोफ्लोमाझाईन, त्यानंतर ग्वायनिथायडीन, बार्बिच्युरेट्स, नंतर रोटोनॉइन, ॲमोबार्बिटॉल, पेरिसाइड्स, हे सर्व कंपाऊंड्स आहेत जे की कॉम्प्लेक्स 1ला इनिबिट करतात. पण वेल नोन कॉम्प्लेक्सेस जे आहेत दॅट इज बार्बिच्युरेट्स. हे बार्बिच्युरेट्स नंतर ग्वॅनिथिडाईन, नंतर क्लोरोप्रामाझाईन हे जे आहेत, आणि हे ॲम्बोपार्डिटॉल. तर हे काय आहेत, हे कंपाऊंड्स आहेत. हे कंपाऊंड्स वापरल्या जातात ड्युरिंग दी ब्रेन दॅट इज ब्रेन थेरपी, दॅट इज न्यूरोथेरपीजमध्ये वापरल्या जातात. तर न्यूरोथेरपी म्हणजे ब्रेनच्या रिलेटेड ट्रीटमेंट्समध्ये हे थेरपीजमध्ये वापरल्या जातात. नंतर अँटीबायोटिक, ही जी पेरिसिडिन आहे ही एक अँटीबायोटिक आहे आणि ही अँटीबायोटिकचा वापर आपण केला जातो कशा स्वरूपात, ड्युरिंग इनिबिशन ऑफ कॉम्प्लेक्स 1. आणि इन्सेक्टिसाइड म्हणून हे जे रोटेनॉइन आहे, हे रोटेनाइन हे एक इन्सेक्टिसाइड आहे आणि हे इन्सेक्टिसाइड हे स्पेसिफिकली एका कंदापासून भेटले जाते जे की एशियामध्ये भेटले जाते, त्याचं नाव मी तुम्हाला नंतर सांगेन. तर हे खाल्ल्यामुळं पण कॉम्प्लेक्स 1 इनिबिट होते आणि अशा पद्धतीने हे मॉलिक्युल्स आहेत. तर प्रश्न याच्यावर विचारला जाईल, कॉम्प्लेक्स 1 कॅन बी इनिबिटेड बाय दी फॉलोइंग. रोटिनॉइन हे याच्यामधलं कुठला पण एक नाव येऊ शकते जे की सेट, गेट किंवा नेट किंवा नीटच्या स्वरूपात हे महत्त्वाचं स्टेप आहे. नेक्स्ट बघूत. नेक्स्ट कॉम्प्लेक्स आहे दॅट इज कॉम्प्लेक्स 2. आपण कॉम्प्लेक्स 2ला पण इनिबिट केल्या जाऊ शकते, पण हे बाय चान्स आहेत. कसं, हे मोस्टली आपण कॉम्प्लेक्स 1, कॉम्प्लेक्स 3, कॉम्प्लेक्स 4लाच इनिबिट करतो, पण काही स्वरूपात आपण कॉम्प्लेक्स 2ला पण इनिबिट करू शकतो. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. दॅट इज कार्बोझिन. हे कार्बोझिन एक फंगीसाईड आहे, म्हणजे फंजायला किल करणारा केमिकल कंपाऊंड आहे आणि तो कॉम्प्लेक्स 2ला इनिबिट करतो. त्यानंतर TTF आहे, दॅट इज थिओनॉल ट्रायोफ्लोरो ॲसिटोन आहे. याचं काम आहे की कॉम्प्लेक्स 2ला इनिबिट करतो आणि हे एक सिंथेटिक ड्रग आहे आणि सिंथेटिक ड्रग सहसा ह्युमन्स आणि ॲनिमल्सवर वापरला जात नाही, पण स्टडीसाठी हे वापरलं जाते. आणि दुसरं हे मॅलोनेट, आपल्या सर्वांना माहीतच आहे. मॅलोनेट हे इनिबिट करते कोणाला, ह्या कॉम्प्लेक्स 2ला, दॅट इज सक्सिनेट डिहायड्रोजनेज. सक्सिनेटचं कन्वर्जन फ्युमिनेटमध्ये होत असताना हे तुम्हाला सिट्रिक ॲसिड सायकल पाथवेमध्ये तुम्हाला शिकवलेलं. तर हे जनरल इनिबिटर्स आहेत, पण मोस्टली कॉम्प्लेक्स 2ला आपण इनिबिट करत नाही, आपण कॉम्प्लेक्स 3, कॉम्प्लेक्स 1 आणि कॉम्प्लेक्स 4लाच इनिबिट करत असतो. तर हे आहे कॉम्प्लेक्स 3 इनिबिटर्स. तर कॉम्प्लेक्स 3मध्ये तुम्ही बघता कॉम्प्लेक्स 2पासून कॉम्प्लेक्स 3कडे आला, कॉम्प्लेक्स 3कडून कॉम्प्लेक्स 4कडे इलेक्ट्रॉन जाऊ शकत नाही, तर इथं ब्लॉक केले जाते. तर यासाठी मग दॅट इज फिनोफॉर्मिन. तर हे फिनोफॉर्मिन हे एक कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये एक सिंथेटिक ड्रग आहे ज्याचा वापर आपण कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये केला जातो. त्यानंतर डायमर कॅप्ट्रॉल हे जे ड्रग आहे, हे ड्रगचा वापर करतो पेशंटसाठी. कुठल्या पेशंटसाठी, असे पेशंट्स ज्यांना बाय चान्सली
लीड पॉइझनिंग किंवा मर्क्युरी क्लोराईडची पॉइझनिंग झालेली आहे काही स्पेसिफिक सरफेसला. म्हणजे मर्क्युरी एखाद्या हातावर पडलेला आहे किंवा कोणत्या सरफेसमध्ये गेलेला आहे, कुठं टच झालेला आहे किंवा लेडची पॉइझनिंग झालेली आहे कुठे सरफेसवर, तर त्याला इनिबिट तर त्याला ॲक्च्युली इनिबिट केलं जाते याच्यापासून, दॅट इज कॉम्प्लेक्स 3 पासून, आणि त्या सेल्सला मग डिनेचर करून त्याला मारलं जाते. तर यासाठी आपल्याला ट्रीटमेंटसाठी आपण डायमर कॅप्ट्रॉलचा वापर केला जातो. त्यानंतर ॲक्टिमायसिन ए, दॅट इज हे जे पॉयझन आहे जे बॅक्टेरियापासून केलं जाते स्ट्रेप्टोमायसिनपासून, आणि याचा वापर आपण फिश पॉयझन म्हणून वापरला जातो. आता हे फिश पॉयझन फिशला दिलं कशासाठी दिलं जातं याच्याबद्दल तर मला पण माहिती नाही, पण जनरली प्रश्न विचारला जाते. दी कॉम्प्लेक्स 3 इज इनिबिटेड बाय, तर डायमेक्ट्रॉल किंवा अँटीबायोटिक जर म्हणलं तर अँटीमायसिन, आणि कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये म्हणलं तर फिनरो, दॅट इज फिनरोफॉर्मिन. फायनल इनिबिटर दॅट इज कॉम्प्लेक्स 4चं इनिबिटर्स आपण बघू हे इथं, जे की इलेक्ट्रॉन्स फायनली इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनला ट्रान्समिट करत असतात कॉम्प्लेक्स 4. तर याला इनिबिटर्स कोणते आहेत? आझाईड, सोडियम आझाईड हे यूज केलं जाते कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये, पण ते पण थोडं जास्त बॅन केले गेले होते ना, पण पहिले वापरले जाते 1981च्या आसपास सोडियम आझाईड यूज फॉर कॅन्सर ट्रीटमेंट. त्यानंतर सायनाईड, जर तुम्हाला माहिती आहे की सायनाईड जर खाल्ल्याबरोबर ह्युमनची डेथ होती का, कारण सायनाईड डायरेक्टली काय करतो कॉम्प्लेक्स 4ला इनिबिट करतो, आणि सडनली जर कॉम्प्लेक्स 4 जर इनिबिट झाला तर तो इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनकडे देऊ शकणार नाही, मग ऑक्सिजन हाय रेडिकल्स हे जनरेट होतील, आणि हे रेडिकल्स नंतर मग डायरेक्टली सेल किल करतील, म्हणजे सडनली तुमची डेथ होऊ शकते जर का सायनाईडच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही जर आले. सायनाईडचा कॉन्टॅक्ट तुमच्या फूड पॉयझनिंग, फूडमध्ये इंजेस्ट गेलेलं आहे किंवा अदर कुठल्या पण जर सायनाईड तुमच्या शरीराला हे झालं तर तुमची डेथ होऊ शकते. मग याचा वापर आपण पेस्टिसाईड आणि वर्मिसाईड म्हणून केला जातो, कुठं पेस्ट किल करायसाठी किंवा वर्म्स किडे वगैरे मारण्यासाठी पण याचा वापर केला जातो. कार्बन मोनॉक्साईड, कार्बन मोनॉक्साईड इज अ गॅस विच इज यूज फॉर किलिंग ड्युरिंग दी वर्ल्ड वॉर 2. जर तुम्हाला माहीत असेल, जर आपला जे हिटलर आहे तर हिटलरनं आपले काही सैनिक आणि जे की न लढणारे काही सैनिक्स होते आणि काही जे सिव्हिलियन पीपल्स होते त्यांना मारण्यासाठी कार्बन मोनॉक्साईडचा वापर केला होता, आणि हे कार्बन मोनॉक्साईड हे कॉम्प्लेक्स 4 सोबत इंटरॅक्ट होऊन हे ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन जाऊ देत नाही, आणि त्यामुळं काय होते हे ऑक्सिजन हे तशाला तसं राहते, H+ आयनसोबत रिॲक्ट होत नाही, आणि त्याच्यामुळे वॉटर बन नाही रिॲक्ट ऑक्सिजन मग डायरेक्टली किल करून टाकतो. आणि याचा वापर कार्बन मोनॉक्साईडचा वापर पण आपण एक यूज करतो ड्युरिंग दी सर्जरीज. तर सर्जरीजमध्ये आपल्याला स्पेस बघण्यासाठी, जर तुम्ही एखादी सर्जरी करा किंवा अँजिओप्लास्टी करा, जर तुम्हाला स्पेस भेटायचं आहे, तुम्हाला स्पेस जनरेट करायचं आहे, इन्फ्लमेशन क्रिएट करून ते टिश्यूमध्ये स्पेस जनरेट करायचा, तर तुम्हाला कार्बन मोनॉक्साईड गॅसचा वापर तिथं केला जाऊ शकतो. आणि फायनली H2S, हायड्रोजन सल्फाईड, तर हे हायड्रोजन सल्फाईड हे पेस्टिसाईड म्हणून वापरले जाते. हे इन्सेक्टला अँड छोट्या याला किल करण्यासाठी, पेस्टला किलनेस करण्यासाठी महत्त्वाचा आहे, आणि हा परत सेम कॉम्प्लेक्स 4ला इनिबिट करतो. आणि अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातील इनिबिटर्स ऑफ कॉम्प्लेक्स 4, कॉम्प्लेक्स 3, कॉम्प्लेक्स 1 आणि इन टाइम्स कॉम्प्लेक्स 2चे पण, हे महत्त्वाचं आहे नेट सेट किंवा कुठल्या परीक्षेसाठी. तर ओव्हरऑल आपण ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन काय आहे, किमोऑस्मोसिस काय आहे, ग्लायकोलिसिस, हे सर्व प्रोसेस आपण बघितले. जर या संदर्भात काही क्वेश्चन लागत असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.